कंप्लीट झालेली आहे आणि लेट्स सी What? हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व चांगले असाल. आय एम बॅक विथ अनदर व्हिडिओ. सो आता तुम्ही बघत असाल की मी कोणत्या आउटफिटमध्ये आहे. तर मी आता जिमला जाणार होती, पण मम्मी बोलली की भाजी बनव. सो आणि तसं पण आता वाजलेत 8. येस, तर 8 वाजलेत आणि 8 वाजता मला कोणीही जिममध्ये उभं करणार नाही किंवा जागा देणार नाही. सो मी काय डिसाईड केलंय की मी आता जेवण बनवेन आणि 9 वाजता जिमला जाईन. सो मी आताच आउटफिट घालून ठेवलेलं आहे की जसं झालं की तसं मी पळाली. सो लेट्स गो टू द किचन अँड चालू करूया आपण. आज बघूया काय बनवूया. आता आपल्याकडे आहे कारलं. आता एकदा धुवून घेऊया आपण. ओके, आणि धुवून घेऊया. ऑलरेडी मम्मीने कापून ठेवलेलं होतं आणि ह्याला मीठ आणि हळद आणि पाण्यामध्ये ठेवलं, सोक केलं ना की ह्याचं जो कडूपणा आहे तो निघून जातो. ओके, सो आपले हे रेडी आहे. आता मी पॅन ठेवते आणि हे कुकर मध्ये आहे डाळ आणि भात. ओके, सो आता कुकर टाकलेला आहे. हे कोण केलं? स्टँड कुठे केलं? ओके, हा कुकर आपण साईडला ठेवूया. ठीक आहे, आता ऑन करूया. थोडी कढी टाकली ना की ऑइल टाकूया. ऑइल कुठे आपलं? मम्मीने सगळं खाली ठेवलं. मम्मी पण नाही तुझेच नाही. ओके, सो ऐसे होगा ना. ओके, सो वरून खोलायचं असतं, खोलतच नाही फायनली. ओके, सो ऑइल टाकूया आपण. पहिलं काय करायचं, आपण कारलं फ्राय करून घेऊया. ओके, विल विल मॅनेज. थोडं ऑइल हीट होऊन देऊया आणि मग ते हलवायचं शोधूया. फायनली फाउंड. थोडंसं टाकू दे त्याला. मी एक टाकून मध्ये आपण टाकले की ना टाकले. आता टाकतोय सर्व. पाणी मोठं याच्यामध्ये म्हणून ते उडतं. पाण्यामुळे जाम उडतं. आणि ही भाजी मला शिकवली आहे करायला. दीपालीने, माझी मोठी बहिणीने शिकवली आहे. तिने मला खूप म्हणजे घराकडून मी भाज्या करायला शिकली आहे. तिने मला शिकवलंय. मी तर डायरेक्ट पीजी मध्ये असताना कॉल करायची की हॅलो, मी ही भाजी बनवते, जरा शॉर्टकट किंवा असं काहीतरी तुम्ही रेसिपी सांगाल का. मी तिच्याकडे होती 1-2 महिने राहायला, तर तेव्हा मी खूप नोटीस केला की ती भाज्या एकदम छान बनवते, मी तुला सांगते. आणि ती मला नेहमी मी तिला कॉल करायची आणि विचारायची, मला सांगायची रेसिपी की अच्छा असं कर, तसं कर, तसं कर. पण एक नंबर भाज्या होतात तुझ्या. आणि हे पण मी शिकली, तिच्याकडूनच शिकली आहे. तिने मला ही भाजी, कारल्याची भाजी बनवायला शिकवली आहे. तर आज आपण दीपालीची रेसिपी यूज करून बनवणार आहोत कारल्याची भाजी. सो येस. आणि माझ्या मोठ्या दादाने पण मला खूप शिकवलंय, जसे की चपाती आणि चपाती बनवणे, शेकवायची कशी, ट्रिक काय आहे, कसं कळतं की चपाती शिजले की नाही. आणि खूप कसं शिकवलंय, भाजी निवडायला शिकवल्यात, तांदूळ निवडायला शिकवल्यात. आणि त्याने खूप, आणि तो खूप टॅलेंटेड आहे. तो घरातली सर्व कामं करतो आणि म्हणजे तो डिपेंडेंट नाहीये बिलकुल. आम्ही डिपेंडेंट आहे त्यांच्यावर. खूप टॅलेंटेड आहे सिरियसली. स्वतःचं काम पण करतो आणि बाकी घरचं पण हेल्प करतो, सर्व करतो. त्याला कधीच असं नाही की मी मुलगा आहे, करणार नाही. पण तो प्रत्येक गोष्टीमध्ये, माझी बहिणी खूप लक्की आहे त्या बाबतीत माझ्याशी. आणि तो मला पण शिकवतो. चांगलं फ्राय करायचं, ठीक आहे. मला असं करपलं पाहिजे, थोडंसं करपलं पाहिजे. थोडं फ्राय केलं ना की छान होईल भाजी. हाय फ्लेम ठेवलं मी आता. थोड्या ह्यांना हे करायला खूप वेळ लागतो, फ्राय करायला. फ्रायचं गेम म्हणजे एकदा फ्राय केलं ना की तुमचं काम तमाम. म्हणजे तेवढी म्हणजे तुमचं
80% तुमची भाजी झालेली आहे. थँक्यू फॉर दॅट. आय डे. ह्याच्यामध्ये ना हे पण लागतं, कांदा पण लागतो. तर कांदा आपण कट करून घेऊ. ठीक आहे. कांदा कट केला. कांदा ये वाला कांदा नहीं, ये वाला इतना काफी हो गया. ठीक है, इतना काफी हो गया. आणि थोड़ी मैंने बस चौपट ले लिया. चौपट कहाँ बाहर आ जाओ, मुझे दिख नहीं रहे हो आप. कहाँ गए हो आप? ए मम्मी पडवला मिळाला. आपण कांदा कट करून घेऊया. नंतर लागणारच आहे ना तो नंतर, तर करून घेऊया आपण कांदा कट. मी बघते की मी फटाफट करून 9ला जिमला जाऊ. नाहीतर माझी आज पण जिम जर मिस झाली तर मी नसते राहत पुढच्या 5 दिवस पण. कारण का ना मी नोटीस केलंय की एकदा तुमची जिम मिस झाली ना तर तुम्हाला नंतर जाण्याची बिलकुल आय डोंट नो मोटिवेशन येतच नाही कुठून. आणि मी रोज आणि माझं हे कधी कधी चालण्यासाठी इरेग्युलर नवरात्री बसून टेलिंग यू. नवरात्रीला वॉट आय डिसाइड की आता खूप जास्त वेळ डान्स होईल तर ह्या नवरात्रीला डान्स पण नाही करता आला कारण पावसाने मध्ये घोळ केला येऊन. आणि दॅट वॉज सो इरिटेटिंग मॅन. वॉट आय डिसाइडेड की ऍटलीस्ट ये साल तो मैं अच्छे से करूंगी. और मी माझ्या नवरात्रीची शॉपिंग सगळ्यांना माहिती माझ्या घरच्यांना की मी आज संपली नवरात्री, मागच्या वेळेला संपली. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी पुढच्या नवरात्रीसाठी शॉपिंग करायला चालू केलेलं. आणि मी इतकं सामान जमवलेलं आणि ते मला घालताना आलं. आणि इतकी म्हणजे की प्रत्येक दिवशी नवीन घागरा मी घेतलेला. आणि ब्लाऊज पण मी डिसाईड केलेला की या आंगड्याखाली हे घालणार, ह्याच्या खाली हे, ह्याच्या खाली हे इयरिंग्स. आणि मी लिटरली गोण्या मी दाखवेन जर असेल ते, किंवा मी ठेवलं असेल तर नाही दाखवता येणार, पण असेल ना मी पक्का दाखवेन. गोड्यांचे फोटो मी इथे कुठेतरी लावेन स्क्रीनवर. पण मी लिटरली गोण्या बांधून ठेवलेल्या की ह्या गोण म्हणजे ते कपडे इकडे तिकडे पसरणार नाहीत म्हणून. पण ना मजा नाही आली आणि माझी जिम पण ना झाली. कारण का मग मूड ऑफ व्हायचा की यार पाऊस आहे, म्हणजे असं वेट लागायचं की ओके आता थांबेल तर मी जाईन. तो मूड ऑफ मॅन. आता तर वेळ लागणार आहे काढला ना थोडं होण्यासाठी, पुन्हा नीट होण्यासाठी वेळ लागेल. आणि ही माझी भाजी ना माझ्या रूममेटला सर्वांना आवडायची. ती म्हणायची कशी बनवते यार तू गुळ. आणि मी गुळ म्हणजे दीपालीची रेसिपी ऑब्विसली दीपाली म्हणजे की गुळटा एक नंबर लागते. मी नुसती पण खाऊ शकते. आणि माझ्या म्हणजे पप्पांना फक्त माझ्या हातचीच आवडते भाजी. ते मी स्पेसिफिकली आता फोनवर मम्मीला सांगितलंय की जर ऋतू बनवणं असेल तरच. सो येस मी बनवते. आणि माझ्या आजीने आज माझी नजर पण काढली. कारण का मला आय डोंट नो म्हणजे नवरात्रीपासून मला नीट नाही वाटत होतं, चांगलं नाही वाटत, एकदम मोटिवेशनच काही वाटतच नाही. असं वाटतंय की फक्त म्हणजे बसून राहून झोपून असं वाटतंय. आय डोंट नो मे बी चांगले कपडे घालून उड्या मारल्या ना 9 दिवस त्याच म्हणजे असं मला तर होतं. मी तर मानते. आय डोंट नो की तुम्ही मानता की नाही, पण मला तर वाटतं की मला नजर लागते. आणि मला लिटरली म्हणजे माझ्यातून 2 मिनिटं तरी काढायला लागते नजर. म्हणजे ते एकदम एकदम हे आहे की हा नजर. आणि निघाली ना तुम्हाला छान वाटतं. तर माझ्या आजीने मी आजीला बोलली माझ्या की आज काढ बाबा, हेच राहिले फक्त आता. तर मग तिने काढली. मग तिने हे घेतली मिरची, लाल मिरची घेतली, सुकलेल्या मिरच्या घेतल्या, मीठ घेतलं आणि काय घेतलं मोहरी घेतली आणि असं करून फिरवलं. मला चांगलं वाटलं. पण नंतर मग ते केलं ना मग ती बोलली की ह्याची त्याची नजर नको लागू. मी व्हिडिओ काढलाय, मी ह्याच्या पुढे टाकेन क्लिप ती. आता मी जे आपण फ्राय केलेलं होतं ते मी काढून घेतलं आहे टोपामध्ये, तुम्ही बघू शकता.
तर एवढं तुम्हाला एवढ्या प्रमाणात तुम्हाला हे करायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. ओके. केवढं केवढं कारलं होतं, आता थोडस झालं ना, ते फ्राय केलं त्यातलं पाणी म्हणजे हे निघून जातं. ठीक आहे. आता आपण साईडला ठेवूया आणि आता टाकूया ऑइल. थोडस टाका. ऑइल इज नॉट गुड फॉर हेअर. थोडस टाकलंय. ठीक आहे. ओके. गॅस खूप पेटवला. मीच पेटवणार. मीच आहे. पुन्हा ठेवूया जागेवर. तो ऑलरेडी ती जी कढई होती त्याच्यामध्ये फ्राय केलेलं होतं आपण, त्याच्यामध्ये मी पुन्हा ऑइल टाकले. तर ते गरमच आहे. ठीक आहे. आता आपण टाकूया लसूण. लसूण लसूण आय टोल्ड यू ना, गरम आहे. ऑइल पण गरम झालंय. तुला हलवून घेऊया आपण. हा. आणि मी माझ्या पीजी मधले रूममेट आहेत त्यांच्याकडून शिकलेली की कधी पण ग्रीन लीफ व्हेजिटेबल मध्ये जिरं नाही टाकायचं, राई नाही टाकायचं. एकदा काय झालं की मी फ्राय करताना ना मला वाटलं की राई पण टाकून देते, जिरं पण ते पुन्हा करपलं, कारण ते तितकं हीट नाही सहन करू शकत राईट, जिरा आणि राई. सो पण मी यावेळेला करेक्ट केलंय मला स्वतःला. हे फ्राय होतंय, कांदा पण टाकून देऊया आपण. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये आपण टाकूया हळद. हळद टाकूया आणि काय टाकायचं, मीठ थोडं टाकायला लागणार आहे आणि मसाला पण टाकायचा आपण. लाल मिरची मध्ये बनवूया. आणि पहिले मला असं सांगते आय विल फॉलो हर. ओके. वेगच मला आलू लाल मसाला इंडियावर. तिखट तुम्हाला जितकं पाहिजे तितकं. मी 1 स्पून टाकते. थोडं तिखट आहे हा. आवडते टाकू शकता तुम्ही. आता मला गोडसाठी मम्मीला विचारावं लागणार ना, थोडं मीठ टाकतो. मीठ मीठ घालूया आपण. 1 चम्मच. 1 चम्मच. आणि दॅट इज इनफ. और देन थोडं पण टाकतं, थोडं 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 थोडं. मला आता कळायला लागलाय मिठाचा अंदाज, आता मला आधी नव्हता. ठीक आहे. करते करते शिकेंगे आपण. कोई नाही. नाही नाही ग थांब, काळं दाखल. ओके फायनली गॉड ब्लेस मी. गोड पण टाकायचं आपल्याला. आता कांदे म्हणजे चांगले झाले तर आता आपण हे टाकूया. बरोबर आहे ना. हे टाकूया आपण. त्याच्यामध्ये आपण जी फ्राय केलेली भाजी होती टाकूया आपण आणि गूळ टाकूया. ओके. एकदा भाजी झाली की तुम्हाला मी दाखवते की कशी खाल्ली. ओके. Wow! Wow. Wow! Wow! तर भाजी झालेली आहे आपली आणि माझं काम पण झालेलं आहे. डायलॉग फोननी मम्मी देईल आणि मी आता जिमला जाते ना, आता खूप जास्त लेट होईल. बघूया. आजीला एकदा आजीशी बोलले एकदा, आजीने मला खूप जास्त त्रास दिला. आजीकडून विचारूया की आजी अशी का वागली आज. मी आज खूप नाराज आहे आजीशी. लेट्स टॉक विथ हर नाव. का खोकतीये? तू काय करतो No. नाही करपवला, भाजी बनवत होतो. आणि मॅनेज व्हायचं आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. जलम खोकलं नाही तर आता खोकला उपाडला. मी तिला विचारलं तीच मला म्हणते तुझ्यामुळे खोकला झालाय मला. आय एम सो सॉरी.
करपवली नाही भाजी. मी फ्राय करत होतो की मी आज जेव्हा फोनवर बोलत होती, कामाचा फोन होता माझा, कामाचा फोन, तेव्हा तू मधी मधी कशाला बोलत होतीस? तुला किती वेळा बोलली मी आज की बोलू नको, तरीही बोलत होती. मला इतकं इरिटेट झालेलं ना. आणि मी हिला मी बोलली की तू बेडरूम मध्ये जा, झोप, चांगली दरवाजा लाव, एवढं आपल्याकडे सोयी सुविधा आहेत. तू हिला मी बेडरूम मध्ये गेली, दरवाजा बंद केला, हिने खोलून आली आणि जेव्हा माझा कॉल, ही किती हुशार आहे, तू हुशार आहे. Oh my god. की ऐक तर माझं ऐक काय नंतर तू चालू ठीक आहे. आधी माझा ऐक. हिने माझा कॉल चालू झाला आणि ही माझ्या समोरून आली अशी आणि बोलते की नाही मी बोलणार नाही, फक्त बसे. तर मी बोलली फाईन, ठीक आहे, बस तू. आणि जसं मी चालू केली बोलायला, हिने तिथे तिचा स्पीकर चालू केला आजीने. आणि मी हिला सांगते की नको बोलू, कारण ही विंडो ना बाहेर गेलो ना की रिफ्लेक्शन दिसतं आणि आतून फोन आलेला, मला फोन आलेला, तुला हिला कुणाचा फोन येणार, याच्याकडे फोन आहे का, फोन कुठून येणार आहे. आणि मी हिला बोलते की तिकडे गेली बाहेर, फाईन, दॅट इज फाईन, ती माझ्या बाजूला बसली तरी काय प्रॉब्लेम नाहीये, कारण का मी व्हिडिओ कॉलवर नाहीये, मी आहे कॉलवर. आणि ही स्टील बोले बडबड. आणि मी तिला सांगू पण शकत नाही, मी कसं सांगू, विंडो बंद होती, मी कसं सांगणार का माझं करणार. तिला स्वतःच रिॲक्शन दिसत होतं, नाही चालू गॅस. मी ना कसं सांगू की नको बोलू, ते स्टील बोलत. आणि मी स्पीकरवर ठेवलेला, जरी स्पीकरवर नाहीये, जरी मी हेडफोन वेअर करते तरी पण आवाज जातो तुझा, कारण की हिचा आवाज खूप जास्त आहे. आता ह्याच्यावर काय बोलायचं तुला, बोल आता, बोल झाला माझा बोल. काय की तू का बोलत होती, माझ्या कामाचा फोन चालू होता तरी तू का बोलत होती, उत्तर दे मला. मी म्हणते तुला की तू मला कामाचा फोन चालू असताना तू का बोलत होतीस, तिकडे बघ आणि सांग. कामाचं फोन तुझ्यावरचा तुम्ही बोलत होतो, कारण होतं पोलीस त्यांनी सांगितलं दोन वाजता आला आम्ही बोलतो. कोण पोलीस आलेले, आली होती. बाल्कनी, मला माहिती की इथे डोर आहे आणि इथून पोलीस आले, ते इथून जातील ना, तिकडून डायरेक्ट कसे येणार बाल्कनी मधून. आणि मग काय बोलू, तू कोणते पोलीस आले, कसे का आले, काय होती भानगड नव्हती झाली. म्हणलं मना बोलवत नाही. हा बोल, नाही पहिले मला आज खूप एनॉय केलंय आणि बोललो. 2-3 सेकंड नाही बोलली, खूप बोलली कंटिन्युअसली बोलत होती. मला खूप इरिटेट केले हिने आज. मी तुझ्याशी नाराज आहे, मी नाराज आहे तुझ्याशी. असं काय नाही सांगितलं, एवढा वेळ असतो का, पटकन कॉल टीमच्या विचारत कॉल, मी बोलली हो तू लगेच करणार, थांबणार आहेत का. आता तू माझं लक्ष नको हे करू, तू बोल. मी रागात आहे तुझ्याशी, काय नको कशी जागा. अरे यार पप्पा एक मी ना देत. मी भाजी बनवली आज, माझा पोटा पूर्ण झाला आज है ना. मी भाजी बनवली, तू पोटा नाही बोलत, तू मला त्रास देते असं काय. आणि माझी क्यूट हरकते पण करते. बोल. तू तरी पण तू ऐकते का, ते नाही बोलत तरी पण तू, मी बोलते नाही तेव्हा तू त्यांचं बरोबर ऐकते, माझं नाही ऐकत. असं ते अरे अशा क्यूट आता हसते का, कोण रागवणार आहे यार आता स्माइल करते ती असं करून. आता नाही बोलायची ना कॉल मध्ये. चला नशीबीला समजलंय, ठीक आहे यार, फाईन. आता आलाय न्याचा नाही बोलणार. ये ओके फाईन. चला आजचा व्लॉग इथेच आपण एंड करूया. आता आम्ही जेवून घेऊ, नाही अगोदर जिमला जायचं, जिमला जाईन नंतर जेवून घेईन. आणि असंच तुम्ही बघत राहा आमचा व्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.